नमस्कार. आज नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आज माता ब्रह्मचारिणीची आपण पूजा करतो. माता ब्रह्मचारिणी ही तपस्या आणि निरंतरताचं प्रतीक आहे आणि हा गुण आपण सर्वांनीच ह्या दिवशी माता ब्रह्मचारिणीकडून शिकला पाहिजेच. बहुतेक वेळा पेशंट्स जे आमच्याकडे येतात तेव्हा म्हणतात, डॉक्टर आम्ही आधीसुद्धा फिजिओथेरपी ट्रीटमेंट घेतलेली आहे पण आम्हाला फायदा नाही झाला. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण आहे की खूप वेळा पेशंट्स हे लवकर बरे होण्यासाठी 4-5 दिवसाची अपेक्षा करतात की ज्यामध्ये आपली कंडिशन ही पूर्ण बरी व्हावी. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा ह्यामध्ये असा आहे, फक्त 4-5 एक्सरसाइज करतात आणि 4-5 एक्सरसाइज करून कुठलाही आजार कुठलीही कंडिशन ही बरी होतच नसते. आणि मग ही 4-5 एक्सरसाइजेस निरंतर पद्धतीने तुम्ही 4 दिवस करा किंवा 4 आठवडे करा किंवा 4 महिने करा, तेच रिपीट एक्सरसाइज करून तुम्हाला वेगळा त्यामधून जो आहे पूर्ण नॉर्मल किंवा ऑप्टिमल लेवलवरती रिकव्हरी ही मिळणारच नाही आहे. म्हणूनच माता ब्रह्मचारिणीकडून आपल्याला जर आजच्या दिवशी शिकण्यासारखा जर महत्त्वाचा गुण असेल तर तो आहे निरंतरता. फिजिओथेरपी ट्रीटमेंट घेताना सगळ्यात महत्त्वाचा जो गुण आहे तो म्हणजे निरंतरता, कन्सिस्टन्सीचा अर्थ असा आहे, जेव्हा आपण नियमितपणे रेग्युलर बेसिसवर एक्सरसाइज करणार, पण त्यासाठीच महत्त्वाची असते सवय. आणि हॅबिट ही आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला आत्मसात करणं गरजेचं आहे. निरंतरता आणि जर सवय आपल्याला आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये आत्मसात करायची असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे फिजिओथेरपी ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने स्ट्रक्चर्ड स्टेप बाय स्टेप क्रमबद्ध पद्धतीने केलेले एक्सरसाइजेस. आणि ह्या एक्सरसाइजेस सुरू करणे, मग त्या पूर्ण पुढे नेणे शरीराच्या प्रत्येक वेगवेगळ्या फिजिकल पॅरामीटरनुसार, मग ती स्ट्रेंथ असेल, फ्लेक्झिबिलिटी असेल, कोऑर्डिनेशन असेल, बॅलन्स असेल, रेंज ऑफ मोशन असेल, असे वेगवेगळे फिजिकल पॅरामीटर्स हे शरीराचे इम्प्रूव्ह होणं खूप महत्त्वाचे असते. आणि तेव्हाच आपली रिकव्हरी ही पूर्णपणे होऊ शकते आणि कंडिशन ही पूर्णपणे नीट होऊ शकते. आणि त्यासाठीच स्ट्रक्चर्ड स्टेप बाय स्टेप प्रोग्रेसिव्ह वेने एक्सरसाइज करणं हा एकमेव उपाय आहे. आणि त्या दृष्टीनेच आपण मग निरंतरता आपल्या एक्सरसाइजमध्ये आपण आणू शकतो. आणि निरंतरता आणल्यामुळे आपली सवय बनते आणि ही सवय आपली रोजची जीवनशैली बनते. आणि या पद्धतीने जेव्हा आपण आपली जी कंडिशन आहे नीट करतो तेव्हाच आपल्याला पूर्णपणे आपण आजारातून बरे होऊ शकतात. म्हणूनच आजच्या दिवशी माता ब्रह्मचारिणीकडून आपण शिकायला हवं की निरंतरता आणि योग्य दिशेने केलेला प्रयत्न हा नेहमीच आपल्याला यश देतो. धन्यवाद.